चला सर्वांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आपण आज अष्टभुजा देवी ध्यान करणार आहोत. सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईजची जी वेबसाईट आहे त्याच्यावर हा कोर्स आहे. 3.2 नंबरचा करा आपल्यातील दैवी क्षमतांचा विकास. तर यामध्ये बरेचसे ध्यान प्रकार आहेत. जवळजवळ 11 ध्यान प्रकार आहेत. तर आपल्यामध्ये 3 दिवस राहिलेले आहेत, ते आता नंतर करू आपण दसऱ्यानंतर. आज 8वा दिवस आहे, 8वी माळ आहे. त्यामुळे अष्टभुजा दुर्गा ध्यान करू. अष्टमी आहे आज. तर हे अष्टभुजा देवी ध्यान करूयात आज. तर पाण्याचं व्हर्टेक्स वॉटर करून घ्या सगळ्यांनी. पाण्याच्या ग्लासमध्ये चमचा फिरवा. क्लॉकवाईज 2-3दा, अँटी क्लॉकवाईज 2दा-3दा, आणि त्या पाण्याला सूचना द्या, अफर्मेशन्स. आपण ओंकार वर्गामध्ये बघितलं हे सगळं महत्व. पाण्याला सूचना देऊन पाणी आठवणीत ठेवतं. शरीरात गेल्यावर ते कार्य घडू लागतं आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतात. पाण्याला जे सूचना देतो त्याचे. आणि पाण्यात व्हर्टेक्स भोवरा जो करतो आपण, चमचा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवून उलट्या दिशेने फिरवून एक भोवरा तयार होतो. त्या भोवऱ्यामुळे एनर्जी मिळते आपल्याला आणि पूर्ण दिवसभर छान ऊर्जेमध्ये काम राहतं. झोप येत नाही दुपारची. तर हे सगळ्यांनी करायचंच आहे रोज, प्रत्येक कोर्सला. प्रत्येक वेळेला आपण ऑनलाईन जमल्यावर. फक्त वर्टेक्स वॉटर संध्याकाळ नंतर करू नका. 6 नंतर करू नका वर्टेक्स वॉटर. पाण्याला सूचना नेहमीच देत चला. तर आता 1 तारखेपासून ऑक्टोबर सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळी पण आहे. त्यामुळे आपण फक्त ऑक्टोबरमध्ये 15 दिवसाचा ओंकार वर्ग घेत आहोत. आणि त्या 15 दिवसाच्या ओंकार वर्गावर आपण 1 आठवड्याचा फेस योगा मोफत देत आहोत. दिवाळी निमित्त भेट विहंगमतर्फे. तर नक्की या संधीचा फायदा घ्या. फेस योगा करा. सणाच्या आधी फ्रेश व्हा. तरतरीत दिसा, असा एक उद्देश आहे. आणि ओंकार ध्यानाने शांतता आणि समाधान मिळवा. रात्री शांती समाधानात झोपा. तर असं आहे. तर ते सुदर्शन पिरॅमिडच्या खात्यामध्ये पैसे भरून घ्या, फी. आणि आज जे आपण देवी ध्यान करणार आहे, ज्या काही आपण सूचना ऐकतो ध्यानातून, त्या तुम्हाला ऐकायला येऊ देत, नको ऐकायला येऊ देत, त्याचे परिणाम होत असतात. कारण शब्दांना ऊर्जा आहे, शब्दांना व्हायब्रेशन्स आहेत. तुम्ही, कारण लँग्वेज सुद्धा बघा, लँग्वेज पण काही वेळेला समजत नाही, पण परिणाम येतोच. आपण मंत्राच्या वहीची ऊर्जा बघितली आहे. मंत्र लिहिलेल्या वहीची ऊर्जा खूप असते. तर तसंच आहे हे. जे काही शब्द आहेत या ध्यानातून, तुम्ही नुसतं श्वासावर जरी लक्ष ठेवलं तर ध्यान घटणार आहे. शिवाय हे अफर्मेशनचे परिणाम होणारच आहेत. त्यामुळं ऐका न ऐका, ऐकले तर जास्त परिणाम होणार आहे, नाही ऐकले तरी थोडेफार होणारच आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त ध्यान करताना महत्वाचं असं आहे की श्वासावर लक्ष ठेवायचंय. अफर्मेशन्स ऐकायचे, कारण हे थोडेसे ध्यान प्रकार वेगळे आहेत. माइंडफुलनेस ध्यान प्रकार आहेत हे. ध्यानात काहीच करायचं नसतं, पण ध्यानाचेही वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर आपण हा माइंडफुलनेस ध्यान प्रकार करतोय, म्हणजे अफर्मेशन्स घेऊन त्याचे फायदे आपण मिळवत असतो. तर या देवी ध्यानाची संकल्पना अशी आहे की देवीतले जे जे गुण आहेत, तत्व आहेत, देवी तत्व आहे. ब्रह्मांडात नवरात्रात देवी तत्व भरपूर प्रमाणात असतं. आणि ही देवी ऊर्जा, फेमिनाईन ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त ग्रहण करता येते ध्यानातून. म्हणून उपासाची संकल्पना आहे की पोट हलकं ठेवलं पाहिजे, रिकामं ठेवलं पाहिजे. पण आपण एक्झॅक्टली उलटं करतो. उपासाचं भरपूर खातो, जास्त खातो. ध्यान करा. जास्तीत जास्त जी काही ऊर्जा ब्रह्मांडात येत आहे ती ग्रहण करा. परिवर्तनाची सगळी ऊर्जा आहे.
परिवर्तनाला तयार राहा. भरपूर आयुष्यात सगळ्यांच्याच परिवर्तन झपाट्याने स्विच ऑन ऑफ केल्याप्रमाणे घडणार आहेत. तयार राहा. तर हे मी सारखी सांगत आहे आणि या तयारीला आपण सक्षमतेने सामोरे जाऊ शकतो जर आपण ध्यानाची कास धरली तर. ध्यानाची कास धरली तर जे काही आयुष्यात ढवळाढवळी होणार आहेत, बदल होणार आहेत, काही वाईट असतील, काही चांगले असतील, तर ते पचवण्याची क्षमता ध्यान देतं. त्यामुळे ही जी परिवर्तनाची ऊर्जा येत आहे, आता भरपूर परिवर्तन घडणार आहे. आजूबाजूला पण बघत आहोत काय ढवळून निघलीये पृथ्वी. पृथ्वी ढवळून निघाली आहे. शेतीच्या शेती वाहून, माती वाहून चालली आहेत. आणि ओला दुष्काळही पडणार आहे. त्यालाही तयार राहा सगळ्यांनी आता. या सगळ्या सूचना तुम्हाला दिल्याच आहेत, पण आज पुन्हा एकदा आठवण करून देते. तर हे म्हणून ध्यान करायचे, कारण काल 2-3 जणांचे फोन झाले. जे काही त्रास होत आहेत, शारीरिक होत आहेत, मानसिक होत आहेत, या सगळ्याला तुम्ही ध्यानाला सोडू नका. आणि जे काही होतंय शारीरिक म्हणत राहू नका सारखं, मला असं होतंय, मला असं होतंय. त्यामुळे तुम्ही तीच ऊर्जा घालता, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि ध्यान केल्याने आपोआप ऊर्जा बदलतात आपल्या. आपण शांत होतो, आपल्यातले विचार शांत होतात, सकारात्मक विचार होतात, त्यामुळे ऊर्जा बदलते. आणि माझ्या असं लक्षात येतं, की मग जे काही होतंय त्रास, मग ध्यान दिलंय ना, मग ध्यानाला खंड करू नका. सकाळचं ध्यान आणि रात्रीचं ओंकार ध्यान त्यासाठी आपण कंटिन्युअस करतोय. आणि नीता मॅडम सुद्धा कुठल्याही परिस्थितीत घेतायत, लक्षात घ्या. नाही म्हणत नाहीयेत. कसं का होईना 8 दिवस 10 दिवस चालू ठेवायचे. त्या म्हणतात जोवर माझ्या श्वासात दम आहे तोवर मी ओंकार सोडणार नाही. तर हे आपण काही घेऊयात. कोणीही कितीही कष्टानेच काही गोष्टी पूर्ण करत असतात. मला सुद्धा तुम्ही माझी आजची परिस्थिती तुमच्या लक्षात आहे. पण तरी सुद्धा मी कामाला लागलीये लगेच. बघताय तुम्ही मेसेज. तर हे तुम्ही शिका. आणि कामात मग्न राहा. कामात मग्न राहिलात की विचार थोडे कमी होतील. ध्यानाची कास जास्त वाढवायची आहे सगळ्यांनी आता. त्यामुळे हे देवीदान इतक्या कमी पैशात केलेलं आहे. 700ची ₹100 फी अजूनही मी बदलू शकले नाही. मी म्हटलं होतं 2-3 दिवस ठेवेल, पण काही घटना घडली त्यामुळे नाही बदल झाला. त्याची संधी घ्या. ते हे ध्यान प्रकार करा दुपारी. मिस झालेले करा. देवी नवरात्र संपल्यानंतर पूर्ण महिना करा. जर जमलं तर शेअर होईलच. नाही शेअर केलं तर तुमचं तुम्ही करा. वेबसाईटवर मोफत कोर्स आहेत, युट्यूबवर आहेत. लाभ घ्या. 3दा ध्यान करा. जर तुम्हाला आता व्यवस्थित राहायचं असेल तर मी म्हणते कमीत कमी अर्धा तास 3दा ध्यान करा. त्यातलं स्वतःचं एक वेळ श्वासावरचं कराच करा. एक वेळ शांत, म्युझिक नाही, काय नाही, फक्त श्वासाला विचार आले येऊ द्यात. काही हरकत नाहीये. त्या ध्यानातनं जे विचार येतात ते गाईड करतात, असं माझा अनुभव आहे. आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढील होणाऱ्या घटनांची सूचना देतात. आज जे माझ्या बाबतीत घडलंय ते 1.5-2 महिने मला माहिती होतं की होणार आहे या 1.5-2 महिन्यात. इतकं आपल्याला पुढचं कळतं. आपण तयारी करतो. तुम्हाला मी दाखवून देईल प्रूफ काय काय तयारी झाली आपल्याकडनं. तर हे सगळं होणार आहे आता बरोबर. त्यामुळे जेवढं तुम्ही ध्यान कराल तेवढं तुम्हालाही कळत जातील काय घडतंय, काय करायचंय, पावलं काय उचलायची आहेत. त्यामुळे 3दा ध्यान आजपासून सगळ्यांनी करा हेच मला सांगायचं आहे. आणि अर्धा तास कमीत कमी ध्यान करा. एकदा श्वासावरचं ध्यान करा. एकदा ग्रुप ध्यान करा. आणि तिसरं तुम्ही काहीही करा. ओंकार ध्यान वेगळं आहे. ओंकार ध्यानामध्ये, ओंकार वर्गामध्ये आपण काही ध्यान जास्त करत नाहीये. पण ओंकार उपासना करतोय. आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे ते तर आहेच आहे. कमीत कमी त्या वर्गामध्ये 11 ओंकार रोज म्हणा. ओंकाराची ताकद वेगळी आहे. घरातले व्हायब्रेशन ते ओंकार बदलवतात. पाण्याला व्हायब्रेशन्स देतात. आणि आपण एक फ्रायडेला ध्यान ठरवलेलं आहे, ओंकार ध्यान. तर त्यामुळे ते पण करा. रात्रीचं आहे, शक्यतो झाल्यावर झोपा. हे जर आचरणात आणलं तर मला असं वाटतं फारसा कोणाला त्रास होणार नाही.
आणि आपण सक्षमपणे सगळ्या आपल्या जीवनात ज्या ढवळाढवळ होणार आहेत, पृथ्वीचा गाभा ढवळतोय, आपलाही पृथ्वी कुठे आपल्याला माहिती आहे. आपल्या मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्राचा सगळा प्रदेश पृथ्वीवरचे महत्वाचे प्रांत प्रकट करतात. त्यामुळे ती ढवळाढवळ इथे सुद्धा होणार आहे पोटात. लक्षात घ्या. शरीरात होणारच आहे, जीवनात होणार आहे. कारण ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांड, ब्रह्मांडात जे घडते ते इथे घडणारच आहे. त्यामुळं हे सगळ्यांना माझा आज संदेश आहे की खरोखर आजपासून 3दा ध्यान करा. एकदा ग्रुप ध्यान करा, एकदा स्वतःचं ध्यान करा आणि तिसरं ओंकार ध्यान करा. तर चला आता आपण करूयात अष्टभुजा देवी ध्यान. चला आज आपण आमच्या खेड शिवापूर येथील तितिक्षा आध्यात्मिक केंद्रामध्ये असलेल्या सुदर्शन पिरामिड मध्ये जाऊयात आणि देवी ध्यान करूयात. तिथे आमचा पिरामिड 2 मजली गोल्डन स्वरूपात आहे. खाली शशी शंकर अभ्यासिका आहे आध्यात्मिक पुस्तकांची आणि वरच्या मजल्यावर ध्यानासाठी पिरामिडचा हॉल आहे. निसर्गरम्य परिसरात आपण आलो आहोत. सगळीकडे सागाची सुंदर घनदाट झाडे आहेत, मोर आहेत, ससे आहेत, पक्ष्यांचा चिवचिवाट आहे आणि आपण छान सुखासन घेतलेला आहे आणि ध्यानाला सुरुवात करत आहोत. अगदी सोपं असं ध्यान. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वास आला का गेला एवढंच बघायचं आहे. मी काय सांगते ते ऐकायला आलं तरी चालेल, नाही ऐकायला आलं तरी चालेल. माझ्या शब्दांचे व्हायब्रेशनच परिणाम करणार आहेत. माझ्या शब्दांची ऊर्जा हाच रिझल्ट देऊन जाणार आहे. चला तर मग आपण आता ध्यानास सुरुवात करूयात. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. आज मी दुर्गा देवी बनले आहे. माझ्यातील देवी तत्व आज पूर्णपणे जागृत झालं आहे. जे माझ्या अगदी अंतरंगात, अगदी माझ्या गाभ्यात पुरेपूर भरलेलं होतं ते आज बाहेर आलं आहे आणि मला जाणवत आहे किती सुंदर माझी तेजस्वी काया, माझ्या तेजाचा आभा पडलाय चहूकडे. माझा आभा मंडल सगळ्यांना जाणवत आहे आणि नुसतंच जाणवत नाही तर सर्वांना
देत आहे. सर्वांच्या जीवनात फायदा होत आहे. मी खूप पवित्र आहे. माझं अंतर्मन आणि बाह्यमन दोन्ही अगदी समान आहे. मी जशी आतून तशीच बाहेर होते. मी सर्वांसाठी सारखीच आहे. सर्वांना खूप आनंद देणारी. माझ्या एका हातात शंख आहे, जो मी पसरवत असलेल्या आनंदाचं प्रतीकच आहे. माझा हा शंख वाजवून मी सर्व दुष्ट शक्तींना नष्ट करत असते आणि सर्वत्र आनंद निर्माण करते. माझ्या घरामध्ये, माझ्या आजूबाजूला, सर्व ठिकाणी मी जिथे जिथे जाते तिथे तिथे काही नकारात्मक चालू असेल तर मी शंख वाजवून त्याला आनंदात रूपांतरित करते. मी दुर्गा माता आहे. माझा लख प्रकाश चहूकडे पसरला आहे. आनंदाने माझ्या डोळ्यातून अश्रू पसरतायत. किती आनंदाचा क्षण आहे आज. माझ्यातलं दुर्गा तत्व जागृत झालंय आणि मी आनंद निर्माण करणारी झालीये. हे अश्रू खूप अनमोल वाहत आहेत. मी चिरकाल अशीच राहू देत, हेच मला हे अश्रू सांगत आहेत. हा आनंद मला अखंड मिळू देत. आनंद दात्री, आनंद देणारे, सर्वांना सुख वाटणारे. श्वास येत आहे,
एवढंच फक्त मला बघायचं आहे. आणि अशा या ध्यानानेच माझे सर्व गुण, माझ्या सर्व क्वालिटीज जागृत होतात. आणि मग मला शोध लागतो तो ब्रह्मांडातील ज्ञानाचा आणि माझ्यातीलच असलेल्या क्षमतेचा. मी काय काय करू शकते, माझ्यात शक्ती आहे, मी शक्तिमत्ता आहे, मी हवं ते करू शकते. याची जाणीव मला होते माझ्या ध्यानातूनच. म्हणूनच मी अखंड ध्यान करत असते आणि या ध्यानातूनच आज मला अनुभव मिळतोय तो माझ्यातील दुर्गा तत्वाचा. माझ्या दुसऱ्या हातात त्रिशूल आहे. मी त्याला स्पर्शाने जाणून घेत आहे माझ्या त्रिशूलाला. हो, माझ्याजवळ सुद्धा त्रिशूल आहे आणि त्यामुळेच मी धाडसी बनले आहे, शूर, वीरता झाली आहे. मला कुठलंच भय वाटत नाही. या त्रिशूलाने मी कुठल्याही राक्षसाचा वध करू शकते, कुठल्याही दुष्ट ऊर्जेला नष्ट करू शकते, दुष्ट प्रवृत्तीला मी माझ्यापासून दूर सारू शकते. त्यामुळेच मी झाली आहे धाडसी, जिद्दी आणि करारी. मला जे हवंय ते सहज मिळत आहे. माझ्या मार्गात जे जे येतील त्यांचा या त्रिशूलाने मी वध करेन. मी शक्तिदायी आहे, दुसऱ्यांना शक्ती देणारी आणि माझ्यातही परिपूर्ण अशी शक्ती वास करत आहे. कारण आज हे दुर्गा तत्व जागृत झालं आहे ना, मग दुर्गेसारख्या अष्टभुजा मला प्राप्त झाल्या आहेत. आता मी कोणाचीही चिंता करणार नाहीये. आजपासून माझं आयुष्य हे बदललेलं आहे. मी एक उच्च शिखरावर उभी आहे. सर्वांना मागं टाकून, सर्वांना खाली सोडून मी आज उच्च शिखरावर पोहोचली आहे. केवळ आणि केवळ हे दुर्गा तत्व जागृत झाल्यामुळे. माझ्यातीलच शक्ती, माझ्यातीलच ऊर्जा मला जाणवली आहे, कळली आहे आणि मी अनुभवत आहे. बघा ना, किती आनंदाश्रू ओसंडून वाहत आहेत माझ्या डोळ्यातून. माझा अंग रंग निखून गेला आहे आणि रोमांच उभे राहिलेत माझ्या कणाकणावर. शरीरातील अंश आणि मन भरून गेलं आहे. असं म्हणतात प्रफुल्लित सुगंध सुटला आहे माझ्या कांतीचा आणि माझ्यातूनच दरवळणाऱ्या सुगंधाचा. कारण मी आहे शौर्यवान, वीरता, दुर्गा माता, त्रिशूलधारी दुर्गा माता.
श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. किती चमत्कार होत आहे माझ्या जीवनामध्ये फक्त माझ्या श्वासावर लक्ष ठेवल्याने. माझ्यातून दुर्गा देवीचे गुण झिरपत आहेत, पाझरत आहेत. वात्सल्य आणि माया ओसंडून वाहत आहे. माझा चेहरा माझ्या मनासारखाच झाला आहे. मन स्वच्छ असेल तर चेहराही सांगतो. चेहऱ्यावरची नितळ काठी सांगून जाते. किती पारदर्शक आहे माझं मन, अगदी खुलं आहे तुम्हा सर्वांसमोर. माझं मन अहोरात्र उघडे आहे, जे कोणीही सहज वाचू शकतं. इतके मी पारदर्शक आहे आणि मनाचा हा स्वच्छंदीपणाच माझं रूप बदलू लागलं आहे. दिवसेंदिवस मी अगदी देवीसारखी दिसू लागली आहे. माझ्या वलयाने सर्वांना प्रभावित करणारी, माझ्या प्रेमाने सर्वांची झोळी भरणारी, अगदी मुक्तपणे कोणाला काय हवं आहे ते उधळणारी, दुर्गा देवी.